या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। विभागणी होणार नाही याच्यासाठी इंडिया आघाडी झाली, तर इंडिया आघाडी 8 महिन्यामध्ये फोटो सेशन आणि चहापानापूर्वक पलीकडे काहीच केली नाही। पण भाजपाने 3 वर्ष अगोदर राम मंदिराचा प्लॅन केला आणि बरोबर तोंडावर त्यांनी उद्घाटन केलं। म्हणजे नियोजन जर का असेल तर सगळ्या गोष्टी होतात, पण महाविकास आघाडीचं फोटो सेशनच झालं। 75 आश्वासनं पाळले असं त्यांचं नाव आहे। उत्तर द्या फोटो सेशनला दुसरं म्हणतात, पण जागा वाटप कसं झालं? म्हणजे जागा दिल्ली बिहारमध्ये तुम्ही तिथं नाही आहे, पश्चिम बंगालमध्ये नाही आहे, म्हणजे हे मान्य करायला पाहिजे। मी करतो की सुरुवातीला जी आमची गाडी होती त्यामध्ये 2 पक्षांना फोडायला नरेंद्र मोदींनी यश आलं, न होऊ देणं हरकत नाही। तुम्ही काय मगाशी म्हटला, तुम्ही आता मगाशी जे काय तुम्ही प्रश्न नुसतं फोटो सेशन राम मंदिराचं फोकस नाही। राम मंदिराचं नरेंद्र मोदीचा नेमकं काय रोल याचे उत्तर दिलं पाहिजे। राम मंदिराचा वाद बाबरी मशीद पडली त्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा विषय होता, पण 2 ट्रस्ट, एक मुस्लिम ट्रस्ट आणि हिंदू मला तो प्रश्न नाही, मला उत्तर देतो तर तिथं तो वाद होता। 4 किलोमीटर अंतरावर एक जमिनीचा वाद निर्माण झाला। सर्वांनी निर्णय घेतला की तिथं कोर्ट जो निर्णय दिला तो आम्ही मान्य करतो। कोर्टाने निर्णय दिला, 2 खासगी लिटिगंट होते, त्याच्यापैकी हिंदू ट्रस्टला ती जागा दिली। हिंदू ट्रस्टने खूप चांगल्या प्रकारे अपील करून पैसे गोळा केले, 3,000 कोटी गोळा केले आणि एक चांगलं भव्य राम मंदिर तिथं बांधलं। त्याचं अभिनंदन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे। पण नरेंद्र मोदी त्यामध्ये काय दोष आहे, त्यामध्ये काय विचारची बाब आहे? तुम्ही उलट तो धार्मिक होती बाब, त्यामध्ये शंकराचार्य असतील किंवा धर्मगुरू असतील त्यांचे हाताने करायला पाहिजे होतं। राम मंदिर अजून पूर्ण झालेलं नाही, 4 वर्ष अजून आहे, 3 वर्ष आहे, तरी तुम्ही त्या मूळ मूर्तीची पूजा होती त्या सोडल्या, नवीन मूर्ती आणल्या आणि तिथं तुम्ही शंकराचार्य बोलताना पॉलिटिकल कार्यक्रम केला नरेंद्र मोदींच्या दबावामुळे। माझा नरेंद्र मोदीला सवाल आहे की राम मंदिर उभं राहिलं आम्ही स्वागत करतो, तुमच्या त्यात काय रोल सांगा? तुम्ही सुप्रीम कोर्टात दबाव टाकला, तर तुम्ही फक्त फीत कापायला गेला, तुम्ही फक्त तिथं प्राण प्रतिष्ठा करायला गेला, फक्त राजकारण करायला गेला। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।